नमस्कार शेतकरी बांधवांनो, तर आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे मांगलतेला सोलर या योजनेबद्दल। तर यासाठी तुम्हाला कोणकोणते डॉक्युमेंट्स इथे लागणार आहे, तुम्ही यासाठी अर्ज करू शकता का, तर त्यानंतर तुमचे जे काही सर्व प्रश्न आहेत तर आजच्या व्हिडिओमध्ये याबद्दल डिटेलमध्ये माहिती पाहणार आहे। तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा। तर मांगलतेला सोलर ही योजना आता सुरू झालेली आहे। तर या योजनेच्या माध्यमातून तुम्ही 3 HP, 5 HP आणि 7.5 HP यासाठी अर्ज करू शकता। त्यानंतर आता तुम्हाला जे काही यामध्ये डॉक्युमेंट्स लागणार आहेत, त्यानंतर कोणते कॅटेगरी नुसार तुम्ही अर्ज करू शकता। तर यामध्ये SC असेल, ST असेल, OBC असेल किंवा जनरल असेल, तुम्ही जे काही कास्ट असाल तर तुम्हाला जर कास्ट वाईज जर फॉर्म भरायचा असेल ते सुद्धा तुम्ही यामधून भरू शकता। तर या योजनेचे मेन उद्दिष्ट म्हणजे सर्वांना सोलर देणे आहे। तर तुम्ही जे यासाठी सुद्धा जर तुम्हाला अर्ज करायचा असेल तर तुम्ही मांगलतेला सोलर योजनेचे माध्यमातून तुम्ही तुमच्या शेतांमध्ये सोलर बसवू शकता। तर यासाठी तुम्ही अर्ज सुद्धा करू शकता। तुम्ही कोणती कॅटेगरी मधून जर बिलॉंग करत असाल तर या योजनेच्या साठी तुम्ही अर्ज करू शकता। तर जर तुम्ही SC किंवा ST असाल तर तुम्हाला तुमचे जे काही कास्ट सर्टिफिकेट आहे यामध्ये तुम्हाला अपलोड करायचं आहे। तर या योजनेला आता तुम्हाला जे काही डॉक्युमेंट्स इथं लागणार आहे तर एकूण 4 डॉक्युमेंट्स तुम्हाला मॅन्डेटरीज आहे। तर त्यामध्ये तुम्हाला सातबारा तुम्हाला इथं आवश्यकच आहे, सातबारा तुम्हाला या योजनेमध्ये लागणारच आहे। त्यानंतर तुम्हाला तुमचं आधार कार्ड तुम्हाला जे काही डॉक्युमेंट्स अपलोड करताना ओरिजिनल डॉक्युमेंट्स तुम्हाला इथं अपलोड करायचे आहे। तर तुम्ही एक तर डिजिटल सातबारा अपलोड करायचा आहे किंवा तलाठ्याकडचा सातबारा अपलोड केल्याच्या नंतर तुम्हाला तुमचं आधार कार्ड ओरिजिनल स्कॅन करून अपलोड करायचं आहे PDF फॉर्मॅटमध्ये। जे काही 4-5 डॉक्युमेंट्स आहेत ते तुम्हाला सर्व PDF फॉर्मॅटमध्ये इथं तुम्हाला अपलोड करायचे आहे। त्यानंतर तुमचं बँकेचं पासबुक आणि फोटो जे काही 4 डॉक्युमेंट्स तुम्हाला इथं अपलोड करायचे आहेत। जर तुमच्या शेताच्या बाजूला जर जे काही विहिरी असेल, जर तुम्हाला विहिरीवर घ्यायचं असेल किंवा तुम्हाला बोरवेलवर घ्यायचं असेल तर तुमच्या जर जवळपास जर 100 मीटरच्या एरियामध्ये जर तुमच्या पोल असेल तर तुम्हाला NOC इथं लागणार आहेत। जर तुमच्या विहिरीपाशी असेल किंवा बोरवेलपाशी जिथं तुम्हाला सोलर बसवायचा आहे तिथं जर तुमच्या शेतामध्ये जर पोल असेल तर तुम्हाला NOC लागायचे। तर NOC ची जी काही PDF आहे ते आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल। त्यानंतर जर तुम्हाला 3 HP चा घ्यायचा आहे, 5 HP चा घ्यायचा आहे, त्यानंतर 7.5 HP चा घ्यायचा आहे, तर तुम्ही या जे काही क्षेत्रानुसारच तुम्हाला जे काही मांगलतेला सोलर योजनेमध्ये तुम्हाला जे काही तुम्ही क्षेत्र टाकलं तर त्याच्यानुसारच तुम्हाला इथं त्याची जी काही डिटेल्स आहे ते तुम्हाला इथं येऊन जाईल। तर तुम्ही जे 3 HP साठी जर तुमच्या क्षेत्रानुसार तुम्हाला इथं सोलर येथे मिळणार आहे तर त्यामध्ये जे काही 3 HP साठी, 5 HP साठी, 7.5 HP साठी जेवढं काही तुमच्या क्षेत्रानुसार तुम्हाला तिथं सिलेक्ट करण्याचा ऑप्शन इथं येऊन जाईल। जर तुमचे जर वेगवेगळे जर क्षेत्र असेल तर तुम्हाला ते एकत्र करता येणार नाही। तर तुमचं जे काही मेन एक क्षेत्र आहे म्हणजे सर्वात जास्त मोठे क्षेत्र आहे जेवढं काही असेल तर तुम्हाला जर तुमच्याकडे जर 2-3 सातबारे असेल तर तुम्ही त्यामध्ये ऍड करू शकणार नाही। फक्त एकच सातबाऱ्यावरती तुम्ही तुमचा जो काही मांगलतेला सोलर जे काही जास्तीचा क्षेत्राचा सातबारा असेल त्यावरती तुम्ही अर्ज करा। त्यानंतर अर्ज तुमचा पात्र झाल्याच्या नंतर तुम्हाला एक SMS येईल, पेमेंट तुम्हाला इथं भरायचं आहे। तुमचं जे काही 3 HP असेल, 7.5 HP असेल, 5 HP असेल ते तुम्हाला पेमेंट केल्याच्या नंतर तुमचा जो काही सर्वे आहे सेल्फ सर्वे, तर सेल्फ सर्वे सुद्धा तुम्ही करू शकता। सेल्फ सर्वे शेतामध्ये जाऊनच करायचा आहे। सेल्फ सर्वे झाल्याच्या नंतर तुम्हाला जे काही पंप सिलेक्ट करायचा असेल त्यामध्ये भरपूर कंपन्या आहे। पंप सिलेक्ट झाल्याच्या नंतर 15 ते 20 दिवसांमध्ये तुमच्या शेतामध्ये मांगलतेला सोलर याचा पंप जे बसून जाईल। तर याबद्दल जर तुम्हाला फॉर्म भरायचा असेल तर फॉर्म कुठे भरायचा आहे तर तुम्ही मांगलतेला सोलरचं जे काही ऑफिशियल पेज आहे त्यावरती जाऊन फॉर्म भरू शकता। फॉर्म भरताना कोणत्या चुका करायच्या नाही यावरती सुद्धा डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या चॅनलला अपलोड केलेला आहे। तर बरेच जणांचे कमेंट्स आले होते की आमचं पेमेंट अडकलेलं आहे। तर बरेच जणांनी मांगलतेला सोलरवरती पेमेंट केलेलं आहे, अधिक त्यांना त्यांच्या अकाउंटमधून कटलेलं आहे पण त्यांना अधिक पेमेंट वापस आलेलं नाही। तर घाबरण्याचं काही कारण नाही। तर तुमचे 72 तासाच्या तुमचं जे काही पेमेंट आहे एक तर तुमच्या खात्यामध्ये येईल किंवा अपडेट होईल। खात्यामध्ये जरी नाही आलं तर ते ऑनलाईन अपडेट होईल, तर पुन्हा पेमेंट करू नका। तर याबद्दल जर काही अधिक तुमच्या मनामध्ये शंका असतील किंवा कुसुम योजनेबद्दल तुम्हाला माहिती पाहिजे असेल किंवा तुम्हाला याचबद्दल जर डिटेलमध्ये माहिती पाहिजे असेल तर आपल्या फ्युचर इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। तर अशाच प्रकारचे अपडेट्स व या संदर्भात अधिक माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। थँक्यू।